तर नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण क्वेश्चन नंबर 3 सोडवत आहोत. प्रश्नपत्रिका आहे गणित भाग 2 ची मार्च 2023 ते 2024 या दरम्यानची, म्हणजे 2024 सालची. क्वेश्चन नंबर 3 ला आलेलो आहोत. 3 मधला पहिला आकडा आपण सोडवून दिलेला आहे. दुसरा आकडा आपण सोडवत आहोत. ती पण एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे बाळांनो. हळूहळू आपले क्वेश्चन्स पेपर पूर्ण व्हायला लागलेत. कोणती गणित पडतील याचा चांगला तुम्हाला अंदाज यायला लागलेला आहे, बरोबर की नाही? याशिवाय मी एक्स्ट्रा तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर सोडवण्यासाठी गणित देणारच आहे, त्यामुळे सराव भरपूर होणार आहे. चला तर मग मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब यासाठी करा की माझे व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अभ्यास करणं सोपं जाईल, होय की नाही बाळांनो? चला तर मग क्वेश्चन नंबर 3 आपण पाहूया. मी आकृती फळ्यावरती काढून ठेवलेली आहे, तेवढीच वेळेची आपली बचत झालेली आहे. बघा पक्ष काय दिलेला आहे, केंद्र पी असलेल्या केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि CD वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. काय सांगितलेलं आहे बघा, जीवा AB, इथं नाव A B हे सगळं त्यांनीच दिलेलं आहे बाळांनो. C आणि D इथं केंद्रबिंदू काय आहे P, ह्या एकमेकांना कुठं छेदतात म्हणून सांगितलेलं आहे, बिंदू E मध्ये छेदतात. तर साध्य सुद्धा त्यांनीच आपल्याला दिलेला आहे. साध्य बघ काय दिलेलं आहे, साध्य AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. काय करायचं आहे, AE गुणिले EB आणि CE गुणिले ED. रचना दिलेली आहे. रचना काय केलेली आहे, रचना या दोन बाजू जोडलेल्या आहेत, AC आणि DB तेच दिलेले आहे. रेख AC आणि रेख BD काढले, रेख AC व रेख BD काढले काय आणि जोडले काय, एकच अर्थ होतो बाळांनो. आता तर रिकाम्या जागा भरून खालील कृती पूर्ण करा. रिकाम्या जागा भरून खालील कृती पूर्ण करा. हा सोपा प्रश्न असतो बाळांनो, 3 मार्काचा. सिद्धता दिलेली आहे त्यांनी आणि सगळी दिलेलंच असतं, फक्त थोडस 1 2 3 जागा भरायच्या असतात, त्या पण सोप्या असतात. त्रिकोण CAE आणि त्रिकोण BDE मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, कोण AEC म्हणजे कोण, हा कोण AEC एकरूप कोण. आता AEC एकरूप कोण कुठला असणार आहे, DEB कसले कोण झाले, एकमेकाचे विरुद्ध कोण त्यांनी दिलेला आहे. कोण DEB विरुद्ध कोण हे त्यांनीच दिलेलं आहे बाळांनो. सॉरी, विरुद्ध कोण काय करायचंय आपल्याला इथं लिहायचं आहे, जे लिहायचं आहे ते नंतर देईन. विरुद्ध कोण इथं डॉट डॉट दिलेला आहे, इथं आपल्याला लिहावं लागणार आहे. पुढं सांगितलेलं आहे, इथं डॉट डॉट दिलेला आहे, एकरूप
त्रिकोण BDE असं दिलेलं आहे. एकाच वर्तुळ कंसात आंतरलिखित कोण असा आधार दिलेला आहे. एकाच कंसात आंतरलिखित कोण, एकाच कंसात आंतरलिखित कोण आहेत. त्रिकोण म्हणून त्रिकोण CAE, समरूप त्रिकोण BDE. काय दिलेलं आहे तिथं, आपल्याला तिथं पुढं भरायचं आहे. म्हणून इथं वरती डॉट दिलेला आहे, भरायचं आहे आपल्याला गाळलेली जागा ती CE, आणि इथं खाली पण डॉट डॉट दिलेला आहे. याच्या पुढं पण आपल्याला आधार द्यायचा आहे. म्हणून इथं येणार AE, त्यांनी दिलेला आहे AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. आता बघा, ज्या ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या काय करायच्या आहेत आपल्याला आता पूर्ण करायच्या आहेत. इथं बघा काय आहेत, AEC हा आणि DEB कसले कोण, विरुद्ध कोण. म्हणून इथं विरुद्ध कोण लिहायचं, बरोबर की नाही, विरुद्ध कोण आहेत हे. त्यानंतर इथंच दिलेलं आहे कोण, CAE आणि दुसरं BDE. हे एकाच कंसातील कोण आहेत, एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोण आहेत हे. म्हणून इथं काय येणार आहे, CAE कोण, CAE. आता CAE एकरूप समरूप BDE झाले, का झाले तर हा विरुद्ध कोण आणि एकाच कंसातील कोण म्हणजे दोन कोण आहेत, म्हणजे समरूपतेची को कसोटी लिहायचं, समरूपतेची को कसोटी. किती सोपा आहे पहा बाळांनो. त्यानंतर इथं काय येणार आता हे तुम्हालाच माहितीये, किती सोपा आहे. याच्या बाजू लिहायच्या आहेत, काय लिहायचं, एकरूप त्रिकोण, इथं आधार द्यायचा एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू असा आधार द्यावा लागणार आहे. मग DE कुठं आहे, इथं आहे. मग DE च्या बरोबरची बाजू कोणती येणार आहे, ह्या शेवटच्या दोन AE येणार आहे. मग इथे AE येणार. इथं CE दिलेली आहे म्हणजे कडेच्या दोन बाजू आहेत. मग इथं कडेच्या दोन बाजू काय येणार आहे, EB घेतलेली आहे इथं, कारण वाचताना तशी वाचलेली आहे. किती सोपं आहे. म्हणून तिरकस गुणाकार AE गुणिले EB बरोबर CE गुणिले D. बघा आहे ना सोपं बाळांनो. अगदी जाता जाता आपल्याला हे 3 मार्क्स मिळवून देणार आहे. हे आहे असंच उतरण्यासाठी फक्त आपल्याला कृती उतरण्यासाठी काय वेळ लागेल ते लागेल. जमलं शक्य असेल तर आकृती काढलेली फारच उत्तम, म्हणजे चेक करताना त्यांना पटकन लक्षात येते. फक्त कृती लिहिली तरी सुद्धा चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. आता तिसरा B चालू झाला, क्वेश्चन तिसरा B. आता हा या क्वेश्चन तिसऱ्या B मध्ये काय विचारलेलं आहे बघा, खालीलपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही, एक मिनिट, खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा असा प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. किती मार्कासाठी असणार आहे बाळांनो, 6 मार्कासाठी असणार आहे. प्रश्न काय दिलेला आहे बघा, आता लिहून घेऊया. प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, प्रश्न दिलेला आहे, खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाहीत हे ठरवा. पहिला दिलेला आहे खालील बिंदू
एक रेषीय आहेत, एक रेषीय आहेत का नाहीत ते ठरवा असं विचारलेलं आहे. बिंदू काय दिलेले आहेत बघा. ए दिलेला आहे. हा प्रश्न बराच वेळा 2025 ला पण हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे बिंदू कदाचित वेगळे असू शकतील, परंतु या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. सी -4 आणि 7. आता एक रेषीय बिंदू आहेत का कसं ठरवतो आपण? अंतराचं सूत्र वापरतो की नाही बाळांनो? अंतराचं सूत्र वापरावं लागणार आहे. अंतराचं सूत्र कसं वापरणार तुम्ही? x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीनं पहिल्यांदा आपण AB अंतर काढू, नंतर BC काढून, नंतर AC काढू. चला सोडवायला चालू करू. डिस्टन्स AB काढून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला. डिस्टन्स AB काढत असताना A लिहून घेऊ 1 - 3, B 2 - 5, कारण इथून उत्तराला आन्सरला सुरुवात आहे. x1 y1 x2 आणि y2. आता काय वापरला पाहिजे? डिस्टन्स फॉर्म्युला वापरला पाहिजे आहे. म्हणून डिस्टन्स AB बरोबर काय लिहितो आपण? x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. लिहितो की नाही? हा कसला फॉर्म्युला आहे आपला? डिस्टन्स शोधण्याचा, अंतर काढण्याचा. मग x2 ची किंमत किती आहे? 2. फार तर इथे लिहून घेत चला. तुम्हाला पाहिजे असलं तर लिहून घेऊ शकता किंवा याच्या खाली असं लिहिलं तरी चालेल. बघा आता x2 ची किंमत 2 आहे, x1 ची किंमत 1 आहे, त्याचा वर्ग अधिक y2 ची किंमत -5, y1 ची किंमत y1 ची किंमत -3 आहे. म्हटल्यानंतर हे चिन्ह वजा हे मधलं याचा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं चौकट घालूया आपण, चौकट ब्रॅकेट स्क्वेअर घालूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एकसारखा असल्यावर लक्षात येणार नाही. 2 मधून 1 गेलं किती राहिलं? 1च. अधिक इथं -5 वजा अधिक 3 पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणून काय करावं लागतंय? -1 चा वर्ग अधिक 5 मधून 3 गेले किती राहिले? -2 चा वर्ग. म्हणून आता इथं बघा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4. कारण वर्ग हे काय येतात नेहमी? धन. म्हणून हे 5 आलं. काय आलं? डिस्टन्स AB. डिस्टन्स AB आपला किती मिळाला? वर्गमुळात 5. आता काय काढायला पाहिजे आपल्याला? डिस्टन्स BC काढूया आपण. इथं काढूया डिस्टन्स BC. B चे बिंदू लिहून घेतले पाहिजेत. B चे काय आहे? 2 आणि -5. C चे काय आहेत? -4 आणि 7. x1 y1 x2 y2. म्हणून डिस्टन्स BC काय येणार? डिस्टन्स BC बरोबर x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस x2 मायनस x1 y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. x2 ची किंमत किती आहे? इथं -4. त्यानंतर -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 ची किंमत आहे 7, y1 ची किंमत आहे -5. इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा आता 4 मधून 4 आणि 2 यांची बेरीज होणार, कारण समान चिन्ह आहेत. 4 आणि 2 -6 चा वर्ग होईल. अधिक इथं 7 वजा अधिक 5 याचा काय होईल? वर्ग. मग 6 चा वर्ग 36 अधिक 36 7 आणि 5 12. इथं असंच घेऊया 6 चा वर्ग वजा 6 चा वर्ग अधिक 7 आणि 5 12 12 चा वर्ग. म्हणून इथं बघा
6चा वर्ग 36, 12चा वर्ग 144. या दोन्हींची काय करूया, बेरीज करूया. 144 अधिक 36, 6 आणि 4 10, 0 हात 4ला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 180 आले. 180 चे असे भाग आपल्याला पाडले पाहिजेत बाळांनो, की मोठीच्या मोठी वर्गस्थ संख्या येईल. 36 पंचे येतं म्हणजे 36 गुणिले 5. याचं वर्गमूळ निघतं ना, काय निघतं, 6. 6 वर्गमुळात किती आलं, 5. ही कशाचं आलं, डिस्टन्स BC आलं आपला. डिस्टन्स BC किती आला, डिस्टन्स BC बरोबर 6 वर्गमुळात 5 आलं की नाही. इथं वरती लिहून घेऊया, आपल्याला ते लागणार आहे. वरचं थोडंसं पुसून घेऊया, कारण आपल्याला एक रेषे आहेत की नाहीत हे ठरवायचे बिंदू. काय काय कोण कोण किती किती आलं हे लक्षात ठेवणं, कारण हे पुसणार आहे मी. डिस्टन्स AB किती आला, वर्गमुळात 5 आला. डिस्टन्स कुठला आहे, हा BC. BC किती आला, 6 वर्गमुळात 5. आता काय काढायचं आहे आपल्याला, हे सगळं पुसावं लागणार आहे आणि डिस्टन्स काय काढावं लागणार आहे, AC. डिस्टन्स AC काढावं लागणार आहे आणि नंतर मग आपल्याला ठरवावं लागणार आहे की हे एक रेषीय आहेत की नाहीत. मग डिस्टन्स AC काढून घ्यायचा. A चे बिंदू लिहूया. A चे बिंदू 1 वजा 3, C चे बिंदू आहेत वजा 4 आणि 7, x1 y1 x2 y2. डिस्टन्स काय काढायचं आहे आपल्याला, AC. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता किमती भरूया. x2 ची किंमत किती आहे, वजा 4. x1 ची किंमत 1, हे वजा चिन्ह इथे येणार, अधिक y2 ची किंमत आहे 7, y1 वजा वजा 3 ब्रॅकेट स्क्वेअर. मग 4 आणि 1 समान चिन्हांची बेरीज होते. 4 आणि 1 किती आला, 5. 5चा स्क्वेअर अधिक 7 अधिक 3, 7 आणि 3, मग इथं 5चा वर्ग 25 अधिक 7 आणि 3 10चा वर्ग करावा लागणार आहे. मग इथं 25 अधिक 100 किती आले, 125. म्हणून डिस्टन्स AC बरोबर 100 किती आले, 25 बेरीज केल्यानंतर. मग ह्याचा भाग कसं पाडणार, 25 5 बरोबर का. म्हणून 25 गुणिले 5 म्हणजेच 5 वर्गमुळात 5 काय आला, हा डिस्टन्स AC. मग आता इथं बघा, सगळ्यात मोठा डिस्टन्स कोणता आहे, BC. या BC बरोबर या दोन्हींची बेरीज आली पाहिजे. मग लिहायचं डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC. मग डिस्टन्स AB किती आलेला आहे आपला, वर्गमुळात 5 अधिक डिस्टन्स हा 5 वर्गमुळात 5. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 5 आणि 1 6, 6 वर्गमुळात 5 आला ना. डिस्टन्स BC किती आला, 6 वर्गमुळात 5. इथं पण आहे डिस्टन्स 6 वर्गमुळात 5. म्हणून म्हणायचं काय दिलेले आहेत, ABC बिंदू A B व C हे काय आहेत, एकरेषीय आहेत, कारण हे समान आलेलं आहे. आहे की नाही सोपं. याची गणित मी भरपूर तुम्हाला सोडवून दिलेली आहेत. आता क्वेश्चन नंबर 3 B मधला आपण कितवा आकडा आलोय, 3रा आकडा आला असेल. बघा 3रा काय दिलेला आहे प्रश्न. प्रश्न 3रा दिलेला आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN हा आपल्याला काढायचा आहे.
हा दुसरा आहे, बी मधला हा दुसरा आहे. क्वेश्चन नंबर 3 बी मधला हा दुसरा आकडा आहे. त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल एम एन असं दिलेलं आहे. त्रिकोण ए बी सी असा काढा की, त्रिकोण ए बी सी असा काढा की, प्रश्न दिलेला आहे. ए बी बरोबर 5.5 सेमी ए बी ची किंमत दिलेली आहे. BC बरोबर किंमत दिलेली आहे, BC बरोबर 6 सेमी. त्यानंतर CA दिलेली आहे बरोबर 4.5 सेमी. त्यानंतर आणि काय दिलेलं आहे, BC छेद MN, BC छेद MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. या प्रकारचे 2025 ला पण असाच क्वेश्चन होता. कदाचित अंक बदल असतील. बघा, चला मग काय करायचंय आपल्याला, हा सोडवायचा आहे पूर्ण. हा क्वेश्चन आपल्याला काय करायचंय, सोडवायचंय. कारण हे दिलेलं आहे आपल्याला, बाजू LMN आहेत ना, त्याच्या सर्व बाजू आपल्याला काढून घ्याव्या लागतात. चला मग काय करूया, त्रिकोण ABC उत्तर सोडवायला चालू करूया बाळांनो. याच पेनचा शक्यतो वापर करूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN असं दिलेलं आहे. हे दिले किंवा पक्ष असं म्हटलं तरी चालतं. मग याच्या बाजू मांडणं गरजेचं आहे. कसं मांडतो आपण, AB छेद LM बरोबर कसं मांडतो, BC छेद MN आणि तिसरी कडेच्या दोन बाजू AC छेद LN. इथं BC छेद MN दिलेला आहे, किती दिलेला आहे, परंतु काय दिलेलं आहे, BC छेद MN बरोबर किती दिलेलं आहे, 5/4. म्हणून ह्या सगळ्यांची किंमत किती होणार, 5/4. म्हणून म्हणायचं AB छेद LM बरोबर BC छेद MN बरोबर AC छेद LN बरोबर किती येणार, 5/4. ह्या सगळ्यांच्या बाजू किती असणार आहेत, 5/4. मग आता इथं बघा, याच्या बरोबर लिहून घ्यायची. मग AB छेद LM बरोबर 5/4 असं करायचं. AB ची इथं किंमत दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे, 5.5. इथं लिहायची 5.5 छेद, मग आपल्याला LM मिळून जाईल. तिरकस गुणाकार करायचा LM बरोबर, म्हणून LM बरोबर कसं येणार, 5.5 गुणिले किती येणार, 4. छेदस्थानी किती येतील, 5. 5 एके 5, 5 एके 5. म्हणून LM बरोबर किती आलं, 4 एके 4, 4.4 सेमी ही LM मिळाली. त्यानंतर आपल्याला याप्रमाणे दुसऱ्या बाजू काढून घ्यायचे. BC छेद MN लिहायची, BC छेद MN बरोबर काय येणार, 5/4. आता इथं BC ची पण किंमत दिलेली आहे. BC ची किंमत किती दिलेली आहे, 6 सेमी. 6 छेद MN बरोबर 5/4. तिरकस गुणाकार MN बरोबर, MN ची किंमत काढायची, 6 गुणिले 4. छेदस्थानी कोण येणार, 5. आता sin चौक 24, म्हणून MN बरोबर भाग जात नाही, sin चौक 24 छेद 5. 5 एके 5, 5 चौक 20. MN बरोबर 5 एके 5, 5 चौक 20 आणि 4 उरले, 5/48 म्हणजे किती आलं, 4.8 सेमी. हे कळालं का तुम्हाला? हे कळालं नसेल तर इकडे बघा,
5 एके 5, 5 चोक 20, 4 उरले 0.048. कळालं ना आता? हे MN किती आली? 4.8 सेमी. आता काय काढून घ्यायची आपल्याला? शेवटची AC. कसं करायचं? AC छेद LN बरोबर 5/4. AC आपल्याला इथं दिलेली आहे. किती दिलेली आहे? 4.5. लिहून घ्यायची इथं. 4.5 छेद LN बरोबर 5/4. तिरकस गुणाकार करायचा. LN बरोबर कसं करतो आपण? 4.5 गुणिले 4/5. मग 9×5 45 किंवा 5×9 45. 0.9. LN बरोबर 0.9 गुणिले 4. 9 चोक 36 म्हणून LN बरोबर 3.6 सेमी. बाजू मिळाली की नाही सगळे आपल्याला? आता LN मिळाली आहे. मग तिथं मिळालेल्या बाजू सगळ्या आपण काय करू? लिहून घेऊ. आणि आकृती कशी काढली जाते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. जर का वेळ मिळालाच तर मग एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करते याच्यावरती बाळांनो, आणि तुम्हाला आकृत्या काढून दिल्या जातील. काय करायचं ते. LM किती आहे? LM आहे 4.4. त्यानंतर MN किती आहे? MN आहे 4.8. आणि LN बरोबर किती आहे? 3.6. ह्या सगळ्या बाजू आपण लिहून घेतल्या. आता ह्या बाजू लिहिल्यानंतर काय करायचं? आपल्याला त्रिकोण काढायचे आहेत. त्रिकोण काढून घेऊ. कच्चे त्रिकोण कारण आपले किती मार्काचे गणित आहेत माहिती आहेत का? तिसरा बी किती मार्काचा आहे बाळांनो? 3-3 मार्कासाठी एक एक सोडवायचं आहे गणित आपल्याला. चला काय करायचंय बघूया. तर पहिल्यांदा ABC कच्चं काढून घेतलं आपण. हा ABC, हा ABC. दुसरा काय आहे? LMN. हा कच्चा काढून घेतला. LMN. आता इथं बघा BC ची लांबी किती आहे त्यांनी दिलेली आहे. इथं BCच आहे ना, 6 सेमी आहे. त्यानंतर AC 4.5 आहे आणि AB किती आहे? 5.5. आपण LM किती काढली? 4.4. LN किती काढली? 3.6. आणि MN किती काढली? 4.8. काय करायचे तुम्हाला सांगितले मी. BC 6 सेमी आखून घ्यायची. कर्कटक मध्ये 5 सेमी अंतर घेऊन काय करायचं? एक चाप मारून घ्यायचा. इकडून 4.5 चाप मारायचं. जिथं छेदतील तिथं रेषा ओढून घ्यायच्या. ही 4.8 टाकून घ्यायचं. कर्कटक मध्ये 4.4 अंतर घेऊन एक चाप मारायचा. इकडून 3.6 घेऊन एक मारायचा आणि जिथं छेदतील तिथून त्या जोडून घ्यायच्या. आपल्या आकृत्या तयार होतात. इतकं सोपं आहे ते. मी दिन बाळांनो काढून स्वतंत्र त्याच्यावरती एक व्हिडिओ तयार करीन. आता तिसरं काय दिलेलं आहे बघा. आता तिसरं गणित क्वेश्चन 3B मधलं तिसरं गणित. आपण तिसरा क्वेश्चन आज पूर्णच करूया बाळांनो. क्वेश्चन 3B मधला तिसरा आकडा काय सांगितलेला आहे बघा. त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये रेख PM मध्यगा आहे. मध्यगा आहे म्हणून सांगितलेलं आहे. PM बरोबर 9 दिले तिने. PM बरोबर 9 आणि PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 290 दिलेला आहे. तर QR काढा म्हणून विचारलेला आहे. QR काढा. आता काय करायचे?
सगळं रचना आपली आपण करून घ्यायची आहे. तिथं त्यांनी आकृती सुद्धा काढून दिलेली नाहीये. मग काय करूया, त्रिकोण PQR पहिल्यांदा काढून घेऊया. असा हा त्रिकोण PQR, हा त्रिकोण PQR काढला, त्याची मध्यगा काढायची. त्याची ही मध्यगा आहे, याचा अर्थ ह्या दोन बाजू समान मापाच्या होतात. इथे येणार PM म्हटल्यानंतर इथं PM, इथे येणार हा QR. या पद्धतीनं आता प्रश्न सोडवताना काय लिहायचं, रेख PM मध्यगा असं म्हणायचं. रेख PM ही मध्यगा, आकृती काढून घ्यायची. त्यानंतर PQ चा वर्ग बरोबर अधिक PR चा वर्ग बरोबर 290 दिलेला आहे, ते लिहून घ्यायचं. आता बघा, जर मध्यगा असेल तर आपण काय वापरतो, अपोलोनियसचा सिद्धांत. म्हणून म्हणायचं त्रिकोण PQR मध्ये अपोलोनियस प्रमेय. आणि मी याच्यावरची गणित तुम्हाला सोडवून दिलेली आहेत बाळांनो. पहिल्या प्रकरणामध्ये कसं वापरलं जातं अपोलोनियस, हे PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 2PR चा वर्ग अधिक 2QM चा वर्ग किंवा MR चा वर्ग घेतला जातो. इथं या दोन्ही पैकी कोणतीही एक बाजू घेतली तरी चालते. म्हणून काय येणार, PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 2PM चा वर्ग अधिक 2QM चा वर्ग. हा आपला अपोलोनियस सिद्धांतांचा काय आहे, जसं पायथागोरस आपण मांडतो कर्णाचा वर्ग बरोबर, तसं हे अपोलोनियस प्रमेय आहे. मध्य 2 गुणिले मध्यकेचा वर्ग, आणि या दोन बाजू प्रमाणात विभागतात ना, त्याच्यापैकी एक बाजू QM घ्या किंवा MR घ्या, काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही पैकी एक ही बाजू घेऊ शकता. या पद्धतीनं याची काय करायची असते, मांडणी करून घ्यायची असते. आता PQR आणि याची किंमत दिलेली आहे, त्यांनी किती दिलेली आहे, 290. इथं भरूया. PM दिलेला आहे, PM किती दिलेला आहे, 9. म्हणून 2 गुणिले 9 चा इथं काय येणार, वर्ग अधिक 2QM चा वर्ग. मग 290 बरोबर 9 चा वर्ग 99, 81 अधिक 2QM चा वर्ग. मग 290 बरोबर 2 1 2 8 2 16 162 आले. आता 62 इकडं नेऊन वजा करावे लागणार. 290 वजा 162 बरोबर 2QM चा वर्ग. आता इथं 290 वजा 162 ते उरले 8. त्यानंतर इथे किती झाले, 8. इथे राहिले 2, 0. किती आले, किती आले बाळांनो, 128 येतात बरोबर. 2 1 गेला 1. 128 बरोबर 2QM चा वर्ग. म्हणून इथे 128 राहिले, कळालं ना. इथं 8, इथं हातच्या दिला, 8 6 गेले 2, पुन्हा परत हातच्या दिला, इथं हातच्या काही घेतलेला नाही, त्यामुळे 2 1 गेला, इथं काय राहतो 1. म्हणून 128 छेद 2 बरोबर काय येणार, QM चा वर्ग. बे के बे बेसक 12 बेचोक 8, किती आलं, 64. 64 बरोबर काय आला, QM चा वर्ग. 64 कशाचा वर्ग आहे, 8 चा. 8 8 64, म्हणून 8 येणार. QM ची किंमत किती येणार आहे, 8. काढायला काय सांगितलेलं आहे आपल्याला, बघा इथं QR. QR हा QM च्या दुप्पट असणार आहे, म्हणून QR बरोबर 2 गुणिले QM, म्हणजेच 2 गुणिले 8, 8 2 16. इथं कशामध्ये सेमी वगैरे दिले का बघून घ्यायचं नाही, मग दिलं नसेल तर काय येणार, एकक. मग QR बरोबर 16 एकक. या पद्धतीनं आपला तिसरा क्वेश्चन 3B मधला कंप्लीट झालेला आहे. चौथ्या क्वेश्चन मध्ये आपण
3B ला चौथा क्वेश्चन घेऊ. थँक्यू बाळांनो. जर शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.